नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, काल दिल्लीत एक खळबळजनक पत्रकार परिषद झाली आणि दिल्लीसह देशाच्या राजकारणात एक प्रचंड मोठा भूकंप आलेला आहे. आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली 24 एप्रिलला दुपारच्या सुमारास, आणि त्यांनी हे जाहीर केलं की ते आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. राघव चड्ढांनी फक्त एवढंच नाही सांगितलं, तर त्यांच्या सहित 6 खासदार हे सुद्धा बीजेपी मध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे काल दुपारपासून अक्षरशः भारतीय राजकारणात खळबळ माजलेली आहे. कारण 7 खासदार एकत्रच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये मोठं खिंडार पडलेलं आहे. पंजाबमधून आम आदमी पक्षाचे 10 खासदार राज्यसभेवरती आहेत. 10 पैकी 7 खासदार एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश करणार. हे असं का घडलं, या मागची कारण नेमकं काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. पण त्या अगोदर आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. मित्रांनो, राघव चड्ढा हे राज्यसभेचे आम आदमी पक्षाचे खासदार, फक्त खासदारच नव्हे तर ते राज्यसभेचे उपनेते सुद्धा होते. 2 एप्रिल रोजी आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना उपनेते पदावरून काढून टाकलं. त्याचप्रमाणे राज्यसभेत त्यांना बोलण्याची संधी देऊ नये असं पत्र सुद्धा सचिवालयाला दिलेलं आहे. या घटनेमुळे राघव चड्ढा हे अत्यंत व्यथित झालेले होते आणि टीव्ही न्यूज चॅनलवर सुद्धा त्यांनी आपली नाराजगी, आपला राग हा उघडपणे व्यक्त केलेला होता. पण पक्षाने असं नेमकं का केलं, तर पक्षाने यामागे कारण दिले की राघव चड्ढा हे विरोधी पक्षातील एखाद्या लीडर सारखं काम करत नाही. ते भाजपच्या विरोधात बोलत नाहीत, ते जनहिताच्या गोष्टी सुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना उपनेते पदावर ठेवण्याची आता काही गरज नाही. या उलट राघव चड्ढा यांनी सांगितलं की मी नेहमीच जनतेचे प्रश्न मांडत आलेलो आहे. मित्रांनो, राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचा तसा एका अर्थाने एक चांगला चेहरा होता. त्यांचं वक्तृत्व कौशल्य अतिशय उत्तम. राज्यसभेत त्यांनी आतापर्यंत केलेली सर्व भाषणं अत्यंत गाजलेली आहेत. लोकांना ती प्रचंड आवडलेली आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचा तरुण चेहरा म्हणून सुद्धा राघव चड्ढांकडे बघण्यात येत होतं. पण आता त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे नेमकं काय होणार हेच अत्यंत महत्वाचं आहे. बरं, आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षच का? कारण अगदी काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांनी टीव्ही चॅनलवरती बोलताना सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष हा माझ्या मते तरी गुंडांचा पक्ष आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आम आदमी पक्षावरती टीका केली की आम आदमी पक्षाचा मी फाउंडिंग मेंबर आहे. म्हणजे ज्यावेळी पक्ष स्थापन झाला तेव्हापासून मी पक्षात आहे. त्यावेळी पक्षाने जी ध्येय धोरणं ठरवली होती, आता त्या ध्येय धोरणापासून आम आदमी पक्ष हा अत्यंत दूर गेलेला आहे. म्हणजे अँटी करप्शन, भ्रष्टाचार विरोधी पक्ष म्हणून यांची स्थापना झाली, पण आता पक्षच खूप भ्रष्ट झालेला आहे. आश्चर्याची गोष्ट ही की जी नीतिमत्ता किंवा ध्येय धोरणं आम आदमी पक्षात राहिली नाहीयेत असं राघव चड्ढा म्हणतात, त्यांना एका रात्रीतून हे सगळी नीतिमत्ता आणि ध्येय धोरणं भारतीय जनता पक्षात कशी दिसली हे संशोधनाचं ठरू शकतं. या उलट भारतीय जनता पक्षाने राघव चड्ढांना का बरं पक्षात घेतला असेल, या मागे कारण आहे पुढच्या वर्षी पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पंजाब या राज्यात कधीच आपले पाय रोवता आले नाही. काही काळ अकाली दलासोबत बीजेपी सत्तेत होतं, पण नंतर अकाली दलाने वेगळं होऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यापासून अकाली दल सुद्धा बीजेपी मध्ये नाहीये. या सोबतच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला पंजाब काबीज करणं हे जमलेलंच नाहीये. त्याचं कारण असं की पंजाबमध्ये काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अकाली दल यांचं प्राबल्य खूप मोठं आहे. भारतीय जनता पक्षाकडे पंजाबमध्ये एकही मोठा चेहरा नाही. त्यामुळे पंजाब सतत हरणं
हे बीजेपीसाठी अत्यंत अपमानाचं ठरत आलेलं आहे। राघव चड्ढा हे मूळचे पंजाबचे, जे 7 खासदार पक्ष सोडून जाणार आहेत ते 7च्या 7 खासदार पंजाबचे। त्यामुळे राघव चड्ढांना जर भाजपमध्ये घेतलं तर भाजपकडे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभेसाठी एक मोठा चेहरा असेल। पंजाबमध्ये राघव चड्ढा हे अत्यंत पॉप्युलर आहेत। विधानसभेत जो आम आदमी पक्षाला विजय मिळाला त्यामध्ये राघव चड्ढांचं सर्वात मोठं योगदान होतं। पंजाब मधलं टोटल कॅम्पेनिंग, पूर्ण प्रचाराचं डिझाईन हे राघव चड्ढांनी हाताळलं होतं। त्यामुळेच आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे। आता राघव चड्ढांची काय अडचण आहे? राघव चड्ढा हे अत्यंत अँबिशियस आहेत। तरुण असल्यामुळे त्यांच्या महत्वाकांक्षा या खूप मोठ्या आहेत। त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसायचं आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। मुख्यमंत्री पदाचं स्वप्न असताना सुद्धा भगवंत मान हे देखील पंजाबमधले आम आदमी पक्षाचे अत्यंत पॉप्युलर लोकप्रिय नेते आहेत, सध्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत। दिल्ली हरल्यानंतर अरविंद केजरीवाल हे अत्यंत व्यथित झाले आणि ते त्यांचं पूर्ण लक्ष पुढच्या वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घालतील असं म्हटलं जात आहे। त्याचप्रमाणे स्वतः अरविंद केजरीवाल सुद्धा पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे। अशा वेळी राघव चड्ढांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणं हे अत्यंत कठीण होऊन बसलेलं। ते जर बीजेपीत गेले तर बीजेपीचा सर्वात मोठा चेहरा पुढच्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये हा राघव चड्ढांचाच असणार आहे। तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी राघव चड्ढांची बीजेपी कडनं वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। अर्थात तेवढा मोठा विजय बीजेपीला राघव चड्ढांना चेहरा बनवून मिळवावा लागेल, त्यानंतरच हे शक्य होणार आहे। मित्रांनो, हे इतकं अत्यंत मोठं खिंडार आम आदमी पक्षाला पडल्यानंतर केजरीवालांनी फक्त एका एक्स पोस्ट शिवाय काहीच केलेलं नाहीये। त्यांनी फक्त बीजेपीने परत धोका दिला असंच एक्स पोस्ट केलेली आहे। पण संजय सिंग जे आम आदमी पक्षाचे खासदार आहेत त्यांनी काल तातडीने पत्रकार परिषद घेऊन राघव चड्ढा आणि बीजेपी यांच्यावरती मोठी टीका केलेली आहे। राघव चड्ढांसोबतच आम आदमी पक्षातनं भाजपमध्ये जाणारे खासदार आहेत संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, विक्रमजीत सिंग साहनी, स्वाती मालवारी, राजेंद्र गुप्ता आणि त्यासोबतच राघव चड्ढा हे सगळे खासदार आम आदमी पक्षातनं बीजेपी मध्ये प्रवेश घेत आहेत। चड्ढांनी तर कालच प्रवेश घेतला सुद्धा आहे। मित्रांनो, या प्रकारच्या खळबळजनक राजकारण आपण भारतात, महाराष्ट्रात नेहमीच बघत आलेलो आहे। अलीकडच्या काळात हे प्रकार जास्त होत आहे। 2/3 खासदार एकत्र पक्ष सोडून जात असल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे राघव चड्ढा हे पंजाबमधनं आता आम आदमी पक्षाला बाहेरची वाट दाखवतील का चड्ढांचा हा निर्णय अतिशय चुकीचा ठरतो आणि पुन्हा आम आदमी पक्षच पंजाबमध्ये मुसंडी मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, या सर्व राजकारणाबद्दल, या सर्व प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।